नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साहिल गाडी ब्लॉग. तर आता आम्ही घरातनं बाहेर पडलेलो असंच फिरायला. तर मी बोललो की आता बाहेर पडतोय तर ब्लॉग शूट करूया. आता मी पूर्ण तुम्हाला जे आमचे रवळनाथ कुलदेवी सकट पूर्ण जे मंदिर आहेत ते मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवणार आहे. चला, आता आम्ही मंदिराच्या इथे जाणार आहे. कुलदैवत जे असतं ना आमचं, भावका देवी, तिथे जाणार. लास्टला जाणार तिथे. पहिले मला रवळनाथ ब्राह्मण देवताचं मंदिर आणि शंकराचं मंदिर दाखवणार आणि शेती. तर चला जाऊया. तर तुम्हाला आता जिथे आम्ही गणपती विसर्जन करतो ते तुम्हाला तळं पण दाखवणार आहे. तर चला जाऊया. बघा, आता आलेलो आहे आपण घराच्या खाली. ते बघा, तिथून असं खाली उतरलो आम्ही आत्ताच. हे बघा, शेत बीत सगळं. आता हे बघा, 2 दळे कापून झालेले आहेत, अजून हे बघा बाकी आहे. ते बघा, इथून आता आपण देवळात जाणार. पहिला देवळात जाणार आणि नंतरला मग तिथून वरच्या वाडीत जाणार. तर चला जाऊया. हे असं खाली घराच्या खाली उतरलं ना रोडवरनं की हे बघा असं वातावरण आहे इकडे. ते बघा, तो रोड आहे तिथून, आणि तिकडे त्या साईडला एक रोड आहे. तर तुम्हाला दाखवतो, चला. हे बघा, हे देऊळ आहे बघा, ते भावका देवीचं देऊळ आहे आमच्या भावका देवी. त्याच्या नंतरला जाऊया. पहिला ना जिथे आमचं ते गणपती विसर्जन करतात ना, ती तुम्हाला मी बावडी दाखवतो. इथून सरळ जायचं आहे बघा, आणि त्याच्या वर गेलं ना तर आमचे अजून दळे आहेत शेतीने. त्याने बघा हिरवीगार अशी शेत आहे ती बघा. हे बघा, हे जर कापणी झाली ना की नंतरला एक ग्राउंड तयार होतं. इथे पीच बनवून आम्ही खेळतो. बघा, हे पूर्ण काढतात. हे पूर्ण कापणी झाली की पूर्ण असं मैदानसारखं होतं, आणि त्याच्यात आम्ही खेळत असतो. क्रिकेट जे काय भेटेल ते खेळत असतो. बघा, तळं दिसत आहे, तिथे आम्ही गणपती विसर्जन करतो. तुम्ही जर गणपती विसर्जनाची व्हिडिओ बघितली असेल तरी बघा, पूर्ण तळं बघा भरलेलं आहे. बघा, ते शेवाळ येतच राहतं आहे बघा. इथून आहे बघा, तिथे आम्ही जे गणपती आहेत ना, गणपती तिथे ठेवतो. पहिली आरती होते आणि नंतर तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल. आणि इथून आम्ही हे करतो. हे आता नवीन बसवलं आहे बघा, सिमेंटवर. हे बघा, हे सगळे हार आहेत. हे बघा हार, ते नंतरला सगळे साफ करणार. हे बघा, ही बावडी. गणपती जर तुम्हाला दिसत असतील ना तर एवढे दिसणार नाही. तर बघा, जर तुम्हाला दिसत असेल ना तर बघा, गणपती बघा, गणपती आहे बघा. पूर्ण हे तळ आहे बघा. इथे पूर्ण गणपती आमच्या जे वाडीत आहे ना, पूर्ण गणपती इकडे विसर्जन करतात. हे बघा, पारंपरिक पद्धतीत. हे बघा, हे एक कलांब आहे बघा त्याच्याच बाजूला. मी तुम्हाला मागाशी भावका देवी दाखवली असेल ना मंदिर, तर तिची बावडी तुम्हाला आता दाखवतो मी. हे बघा, हे पूर्ण सगळं आता साफ करणार, आणि नंतरला पाऊस जसा बंद होईल तसं हे सगळं साफ करणार. कारण का पाऊस जोपर्यंत आहे तोपर्यंत शेवाळ असं येतच राहणार म्हणून. हे बघा हा काय करतोय बघा. हे बघा, कामधंदे नाही आहे त्याला. भावका देवीचं देऊळ, आणि हे बघा देवीची बावडी. बघा, इथे मला देवीची बावडी दाखवतो. भावका देवीची जी देवळाची आहे ना, त्या देवळाची बघा बावडी. पाणी आता भरलेलं आहे, पाऊस संपल्यावर पूर्ण सुकलेलं असतं. हे बघा, ही देवीची दुसरी बावडी. बघा, इकडून पाणी काढतो आणि देवीचं ते देऊळ आहे ना ते धुतोय बघा पूर्ण. आणि जे शेत आहे ना ते सगळं आमचंच आहे. हे बघा, पूर्ण म्हणजे आमचे 4-5 घर आहेत, त्यांचं मिळून हे पूर्ण शेत आहे बघा पूर्ण. इकडे एक बावडी आहे, कोणाची आहे ती माहीत नाही बस. बघा, तर तिकडे ना रवळनाथाचं मंदिर आहे. हे ना हे सगळ्यात जुनं झाड आहे बघा, पूर्णचं पूर्ण आहे बघा. आणि याच्या बाजूला ते वडाचं झाड आहे बघा. इथे बस थांबतात. पूर्ण काठाळा बनवला आहे, पण हे पूर्ण जुनं झाड आहे पूर्ण. बघा, हे आहे ब्राह्मण देवताचं मंदिर. तर मग आतमध्ये जाऊया, पाय पडूया जरा. आता एवढा आलो आहे तर बघा, इथे तिथे शंकराचं मंदिर आहे.
तिकडे तिकडे जाऊ शकत नाही, नाग असला तर लावेल सगळ्यांनी. हे बघा इकडे जाऊया. हे आमच्या ब्राह्मण देवताचं मंदिर आहे बघा, 2 पिंडी ठेवले आहे बघा. ब्राह्मण देवताचं मंदिर आहे बघा. पूर्ण इथे देवस्थान आहे. इथे ब्राह्मण देवताचं मंदिर आहे, तिथे आमच्या भावका देवीचं मंदिर आहे आणि तिकडे एक मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो चला. त्याच्याच बाजूला ब्राह्मण मंदिर आहे, ब्राह्मण देवचं मंदिर आहे ना, त्याच्याच बाजूला आहे बघा शंकराचं मंदिर आहे. तिथे पण जाऊन आपण पाय पडणार आहोत. तर चला जाऊया. आलो आहे बघा शंकराच्या मंदिराच्या इथे बघा, पूर्ण दगडी काम आहे बघा. दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन. आतमध्ये फक्त तो नसला पाहिजे. बघा नंदी आहे बघा, पूर्ण आहे बघा. भोलेनाथाचं मंदिरच वाटतंय बघा. हा नंदी बघा, हे देव गणपती बाप्पा आहे. इथे काय मी बघा पिंडी. आतमध्ये जात नाही कारण का आतमध्ये जर असला तो तर येईल, म्हणून लांबूनच दाखवतो मला. बघा शंकराची पिंडी. आणि हे सगळं देवाचं पाणी मी तुम्हाला जी बावडी दाखवली ना, तिथून इथे येतं धुवण्यासाठी, फक्त मंदिर धुवण्यासाठी बघा. देवीची बावडी आहे ती पूर्ण. तुम्हाला याचा परिसर दाखवतो आजूबाजूचा बघा. पूर्ण जुनंच्या जुनं आहे बघा. त्याच्याच बाजूला आहे बघा, शंकराच्या मंदिराच्याच बाजूला हे बघा तुळस आहे. मला प्रत्येक मंदिराच्या समोर तुळस दिसेल बघा. बघा पूर्ण एरिया पूर्ण. आणि ही ह्या देवळाच्या बाजूला ही बघा ही शाळा बघा, ह्या साईडला बघा. हेच नाही बघा ह्यांची शाळा आहे बघा. हे बघा ह्यांची शाळा, ते टाइमपास करायला आले आज. मी जी तुम्हाला हे बघा मगाशी मी तुम्हाला दाखवली ना, ती बघा ही शाळा, पूर्ण शाळा आहे बघा. पूर्ण खालपर्यंत तिथपर्यंत दिसते ना, तिथपर्यंत पूर्णच्या पूर्ण शाळा आहे. तर आम्ही इथे आलेलो आहे शाळेच्या मागे, जिथे गणपती बनवतात ना तिथे आलेलो आहे बघा. तिथे ती गाडी लावली त्याच्या आतमध्ये बनवतात आणि हे बघा इकडे पण बनवतात गणपती. तर गणपती आम्ही इथूनच आणतो. हे बघा मला दाखवतो मी जवळून चला. हे बघा तुम्हाला जर दिसत असतील नाही बघा गणपती. हे बघा ही शाळा आहे आणि त्याच्या आतमध्ये गणपती आहे. ते बघा जर मला गणपती दिसत असेल ना, आता पुढच्या वर्षीसाठी ठेवलेलं आहे. बघा ही पूर्ण शाळा आहे, पूर्ण शाळा. शाळेच्या आतमध्ये गणपती बनवलं आहे. तिकडे पण आहे पण तिकडचं ते बंद आहे. तिकडे जे गणपती बनवतात ना ते आता बंद आहे. हे बघा हे दुकान आहे, त्याच्या मागे गणपती बनवतात ते बंद आहे आता ना. इथून आपण जाणार रवळनाथाच्या देवळात. रवळनाथाच्या देवळात जाणार आहे. बघा त्या साईडला रवळनाथाचं देऊळ आहे, शाळा आहे त्याच्या मागच्या साईडला रवळनाथाचं देऊळ आहे. तिकडे जाऊया आपण. गणपती विसर्जन करतो नाही बघा, इकडून आणतो आम्ही गणपती आणि तिकडे बुडवतो. हे बघा इथून आणतो गणपती. त्या साईडने जे आता आम्ही आलो ना, तिकडून गणपती नाही आणत, तिथून फक्त वाट आहे यायला. इथून आम्ही गणपती आणतो, जे पूर्ण वाडीचे गणपती आहेत ते, आणि इथे विसर्जन करतो. मला प्रॉपर शेत दाखवतो, प्रॉपर शेत. हे बघा ही पूर्ण आपण काढलं मगाशी ते त्या साईडनं काढलं. आता बघा मी भावकादेवीच्या पलीकडे आलो आहे. भावकादेवीच्या पलीकडे जिथे गणपती विसर्जन करताना त्याच्या पण इथे तुम्हाला बावडी दिसत असेल. इथून तुम्हाला प्रॉपर दिसत आहे शेत. हे बघा ह्या साईडला पण आहे पण ह्या साईडला आमचं नाही. ही पूर्ण जे मगाशी दाखवलं ना ते आपलं आमचं आहे. तुम्ही ते बघत असाल ना तर ते बघा रवळनाथाचं मंदिर आहे. तर आता जाऊया तिथे पाय पडून बघूया, तुम्हाला दाखवतो मी चला. आता आले रवळनाथाच्या मंदिराच्या इथे. बघा आतमध्ये तुम्हाला 3 पिंड दिसत असतील, पिंडी. बघा स्पष्ट नाही दिसणार, जरा पूजा चालू आहे तिकडे म्हणून आतमध्ये जात नाही आम्ही. तर चला जाऊया आता. बघा पूर्ण परिसर बघा रवळनाथाच्या इथे. हे वडाचं झाड, इथे जत्रा भरते. आणि जे आमची जत्रा असते ना, ते जत्रेत खेळे, जत्रेमध्ये ती खेळे असतात ना,
ते खेळ्यांचं ते तिथे लावलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवलं नाही. हे बघा, आणि हे बघा हा स्टेज बनवला, इथे डान्स होता, तिकडे पण डान्स होता, मी तुम्हाला दाखवलं ना, तिकडे देखील डान्स होता आणि इकडे पण डान्स होता. हे बघा, हे रवळनाथाचं मंदिर मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. हे बघा, बाहेरनंच दाखवतो, कारण का आता आतमध्ये जाऊ शकत नाही मी, कारण का इथे पण आता पूजा आहे, कारण का मी त्या पूजेसाठीच आलेलो. मी तिथे पण पूजा आहे, तर मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओत दाखवतो. तिथे काही बोलणार नाही, कारण का तिथे पूजा चालू आहे म्हणून. तर चला जाऊया. तर आता मी देवळाच्या मागच्या साईडला आलो आहे, तिथे शंकराचं मंदिर आहे. शंकराचं मंदिर पण तुम्हाला दाखवतो आहे बघा, शंकराचं मंदिर आहे, तिथून आलं आहे. आता तिथे पूजा झाली होती, फक्त मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकतो, तिथे काही बोलू नाही शकत. तर चला जाऊया. हे बघा, ही पाठची साईड आहे. बघा, लालबागच्या राजाने, आणि आमची जी जुनी आहे ना पुराणी, ती आहे बघा, भावका देवी. बघा, तर मी तुम्हाला कुलदेवीचं जे आमचं जे जुना जो कुलदेवीचा हे होता, तो मी तुम्हाला दाखवला. कुलदेवीचं मंदिर भावका देवीचं, ती मी तुम्हाला जुनी जी मूर्ती होती ना ती दाखवली. नवीन मूर्ती दाखवली नाही, कारण का तिथे पूजा चालू होती, आणि ते जे हे होतं ना प्रोग्राम, तो तिथे चालू होता. ते गारणं बिराणं घालत होते, ते तुम्हाला ऐकायला आलं नसेल, कारण का मी म्यूट ठेवलेला तेव्हा. हां, तर आता आम्ही चाललो आहे घरी, कारण का आम्ही पाय पाडायला आलेलो, आणि पूर्ण तुम्हाला दाखवलं. तर तुम्हाला मी अजून एक दाखवतो, की इथे जे आतमध्ये आहे ना, बघा, इथे 2-3 कलमं आहेत आमची, तर ती तुम्हाला दाखवतो. आणि डायरेक्ट आता घरी जाणार आहोत. बघा, हे तुम्हाला मी दाखवलं ते बघा, ह्याच्यात बाजूला हे बघा, इथे पूर्ण एक कलम आहे. ती बघा, ते जंगल आहे, त्या जंगलाच्या त्या साईडला कलम आहे आमचं. तिकडे जाऊ शकत नाही, कारण का आता सगळं हिरवं रान उगवलं, आणि जनावरं असतात फिरतात तिकडे जाऊ शकत नाही. त्या साईडला बावडी आहे पूर्ण वाडीची, तुम्हाला ती पण तिकडे जाऊ शकत नाही, कारण का ते जंगलच लागतं पूर्ण. आता जोपर्यंत पावसाळा जात नाही तोपर्यंत ते जंगलच लागते बघा पूर्ण. आहे बघा, असं वाटतं जंगलातच फिरते, ॲमेझॉनच्या पूर्ण जंगल आहे बघा. आता घरी आलो आहे बघा, पुढे गेलो तर आता घर, मला घराचं पण पूर्ण वर्णन दाखवतो. तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ना, पूर्ण घराचं घर आहे आमचं. हे बघा, मागील दार तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओ आणि ब्लॉगमध्ये. तर चला.